बेळगावात उघडकीस आलेल्या तब्बल 4,500 कोटीच्या कथित फसवणूक प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवानंद नीलनवरेला सीआयडीने बेळगावातून बेंगळूरकडे हलवले आहे. माळमारुती पोलीस ठाण्यातून सीआयडी अधिकाऱ्यांनी आरोपी शिवानंद नीलनवर याला कडेकोट बंदोबस्तात बेंगळूरकडे रवाना केले. बेळगावात प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर अधिक तपास आणि जप्त कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आरोपीला बेंगळूरला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सीआयडीचे 2 स्वतंत्र वाहने बेंगळूरकडे रवाना झाली आहेत. एका वाहनात जप्त करण्यात आलेली कागदपत्रे, संगणक, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह यासारखी महत्वाची सामग्री नेण्यात आली आहे. तर दुसऱ्या वाहनातून आरोपी शिवानंद नीलनवर याला घेऊन जाण्यात आला आहे. दरम्यान न्यायालयाने काल झालेल्या सुनावणीत आरोपीला 10 दिवसाची सीआयडी कोठडी सुनावली आहे. यामुळे आता बेंगळूरमध्ये या प्रकरणाचा अधिक सखोल तपास होणार आहे. 4,500 कोटीच्या या कथित घोटाळ्यामुळे मोठी खळबळ उडाली असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ फेनुग्रामला.